वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री शिवलीला अमृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगलधामा निज जन हृदय आरामा चराचर फलंकित द्रुमा नामा अनामा तितातु इंदिरावर भगिनी मनरंजना षडस्य जनका शफरी ध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका हे शिवा सद्योजात वाम अघोरा तत्पुरुषा ईशानी ईश्वरा अर्धनारी नट्टेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगीभूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातिता निरंजना गुणत्रय विरहित तू हे पैफेन धवल जगज्जीवन द्वितीय अध्यायी कृपा करुण अगाध सुरसाख्यायन शिवरात्री महिमा वर्णिला। यावरी कैसी कथेची रचना वद्वी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सूत सांगे नैमिषारणी इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भुवज वेदशास्त्र संपन्न सत्तेचे दुसरा बडोजा पृथ्वीवरी पृत नावसने करून घातले उर्वीस पालन प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभगने मावळली तो एकदा मृगव्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरंधर प्रवेशला विपिन तो सावजी चहुकडून उठली व्याघ्र उरुक रिस वनकेसरी मृग मृगी वनवगो वानर वानारी शशक जुंबुकाच्या हारी संवारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदी धावती नृपे वारले जीवभौस त्यात एक मारेला राक्षस महाभयानक तामस गतप्राण होऊनी पडिला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरून मनी कापट्टे कल्पन म्हणे सूड घेन बंधूचा मित्रासह पातला स्वनगरास असुरे धरेला मानववेश कृष्ण वसनवेष्टित विशेष दरवीस्कंधी घेऊन या नृपासी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखून सुरनर भुलती राहे ठेविला पाकसज्ञी यावरी पितृतिथी लक्षुनी गुरु वशिष्ठ घरा लागून नृपश्रेष्ठे अनिला भोजना आला अब्जनंदन तो राक्षसे कपट्यास मरून शाकात नरमांस शिजवून ऋषीसा आणून वाढले त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्टे सकळ जाणोनी मित्रासह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढले कैसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वथा बोलवा सुपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वनात आपल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मी तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखानी रूपे केवळ लावण्य हरणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिष्ये गुरुशी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुशी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पावरी राव म्हणे चतुरसुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपल्या प्रपदावरी जल टाके मित्रासह तो जानोपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कालमाशपाद नाम त्याचे वशिष्ठे जानोनी वृत्तांत रायासी उपशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त एसी स्वस्थाना आपुल्या गुरु पावला अंतर्धान मग कालमाशपद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निषेधिनी वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळे सिंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्रदंत दाडा वाडी गेल्या जीव भक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण सुकुमारास डोळस 12 वर्षी देखिला सवे त्यायाची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुके वनी तो ब्राह्मणपुत्र राक्षसी धोरणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तो मित्रासह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळेत सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊन चरंधरी सोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महापाप घेऊ नको एक सरास स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसे अंतकाळी एसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिल्या तेची क्षणी अस्थिपंजर टाकून ते पुढे तिथला तव ती दुःखे करुणे आक्रोशे कपाळपिटी धरणी मृत्तिका घेऊन घालीवदनी कोण वनी सावरी तिथे मग त्याने शाप दिला राजा ते जो अलोट विधी हरिहराते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोळा तुझ न घडोरे चांडाळा ऐसा शाप वधून ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तत्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षे शापमुक्त होणी राव सोनग्रायोनी वर्तमान सांगे स्त्रियशी एरी कपाळ पिटी आक्रोशे करून म्हणे झाले वंशखंडन पतीस बोले ब्रह्मचार्य धरून प्राण आपला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणी स्त्रियशी संभाषण खदिरांगाची शेज आजपासून झाली तुझ कारणी जानपा परम
तळमळी राजेंद्रा जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गरुडी दिन करी की नसिकी व्यसन घालून महावृषभ करी दिन की वनी निरंकुश वारण धरुणी क्षीण करती मग तैसा कालमाशपद भूप होणी राहिला दिनरूप पुढे प्रकाशवाया कुळदीपक आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथेचे पाहुणी प्रमाण वशिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघवीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र झाला तेने पुढे वंश चालविला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथागृह वाटेन रूपाला भोग त्याजली सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांशे कामई भव अवरित म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्यू ते कर्म सहसा न करावे आपली कर्मगती गहन प्रक्ताने विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विनन्न सुटीची इसारा उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाचे भयानक अत्यंत रायापाठी उभी सदा दापंत्यपूर्वी मारेली ती ब्रह्महत्या पाठीस लागली राजा तीर्थे हिंडत सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृती महाविक्राळ दंत कर्करा खात रायवर्ते केली भूत दान देत भोसाल ऐसा हिंडता तो राव भागला मिथुला नगरा समीपाला वनश्री दीखत आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले भूत आम्रवृक्ष फळभरे डोलत फुफुळी रक्तरंजन विराजित केळी नारळी खजुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्हा अगराज शेवंती मलय आगार कृष्णगर जाती जपा करवीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बिलकुल देवदार कपित्त बिल्लव अंजीर अर्जुन पिचोमंद कदंबते एसिया वना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती परे पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागुनी की क्षुधिता पुढे उचंबळुनी क्षीराब्धी जैसा पातला की मरतायाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्ताची प्राप्त चिंतामणी झाला तैसा पाप सिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संवर्ती संपूर्ण तू विलोकसी जरी कृपा करून तरी रंक सहस्रनयन होत यावरी तो महाराज गौतम कल्माश पदा पुसे कुशल क्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुणे नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासे वाटते दुरून आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटते सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपले दुस्तर ऋषी प्रतिनिविदिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तिथून मी आलो अपार महिमा तेथी जाण वर्णावे ओंकार स्वरूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्र पीठ जे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मांदिका दुर्लभ जाण तिथे इंद्रे सहित जनार्दन तप घन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिवोभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तिथीची शोभा न वर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भृगू जमदाग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबर गायक तेथे जाती गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवतांचे भार मुखे गर्जती शिवहरहर आनंद थोर होतसे ऋषी करती वेदघोष अष्टनायकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महिषाते ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश घन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलकित चारीद्वारे मणिमय खचित ऐरावत रूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वरुणी रमन उत्तरेशी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेज विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडुनी कर उभी तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनकपानी रायासी म्हणे गौतमुनी मीही बसतो सदा तिथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जान तप आचरला निर्वाण गोकर्णे कधी न होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर समुद्र स्नान करता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तिथे अनुष्ठान
ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहून आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. एका वयालीला सुरंग श्रवण वाट पाहती. यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान. ती नित्य लिंग पूजनावी न जाण उदक प्राशन करीची. पंचधान्याचे तिष्ठ करून लिंग करी कामना धरून. व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकले द्वेषी करून. त्या लागे रात्रंदिन रावण माता अन्न घे. रावण म्हणी माते लागून मी मुख्यात्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रती. द्विपंचानन जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण जो चतुपुष्टी कला प्रवीण. जेने वेदांची खंडे करून सरासर निवडिले. चतुर्दशी विद्या पारंगत. शिवाशी एवढे अत्यंत दशमुखी गायनाद्भुत केले त्याने स्वामी पुढे. आपले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करून स्वरयुक्त. दशमुख गात प्रेमभरित उमानाथ संतोषे जेने. राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित. सप्तस्वर ताल संगीत शस्त्रप्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा. गीत प्रारंभ अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला शंभू तुशिला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वानयन म्हणे नामांतका आत्मलिंग मजदेई. या त्रिभुवनात जे सुंदर एसी ललना देई सुकुमारा. एकूण संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती. कोटीचंद्र सूर्याची प्रभापूर्ण. एसे लिंग काढले हृदयातून की ब्रह्मानंदा समोरून. दिव्यलिंग उतिले सहस्रबाल सूर्य न पावती सरी. एसी प्रभा पडली दशदिशांतरी. दिधले रावणाचे करी जे अतर्के ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान. जे सनकादिकांचे देवताचरण. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म. जे आज अजित अनाम सच्चिदानंद. निर्वाणधाम योगी आराम पावती तेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे. जेने रचली छामात्रे. ज्या करणे भांडती वेदशास्त्रे. ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन. म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष मन. लावण्य सागरीचे निधान. त्रिभुवन सुंदर ललनादे. जी अपर्णेची अपार प्रतिमा. एसी मज सर्वोत्तमा. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामित तू. शिव म्हणे इची प्रतिमा विशेष. निर्मून शके विधीश. भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हिची नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी. दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालेला. दक्षिणपंथे जाता सतुर. गजबजले सकळ सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र. नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन. हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलाशी देऊन पंचवदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ. तो धाविला आता स्नेहभरित. इकडे भवानी स्तवन करीत. हे पद्मजतात धाव वेगी. वारिजनयना इंदिरावरा. निगमागम वंद्या सुहास्यवक्त्रा. हे नीलपयोधर गात्रा. धाव वेगी सोडवी मज. हे मधुकैटव नरक मूरभंजना. हे दशावतर धारा पितवसना. हे मदनांतक मानसरंजना. हे जनार्दना जगद्गुरु. हे कोटी मनोजतात श्रीधर. असुरमर्दन परम उदार. एसे स्तवन एकता सर्वेश्वर. विप्ररूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपंचानना. कोठे मिळवली एसी ललना. दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरून निहाळून पाहे इचे वदन. रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली. भुवयास आठी अमंगळपूर्ण. वृद्ध गाल बैसले दंतहीन. गदगदा विप्र हासे देखून टाकून राव चालेला. मग रामाधवे तये स्थाळी. स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी. म्हणे श्री अमंगळ कैसे दिदली. शिव म्हणे सत्यवचन ते तुझे न अटपी कवटाळीनं. अनंत ब्रह्मांडे दावून सवीची लपविली तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून. सुहस्ते निर्मिली रूपसंपन्न. मायासुराशी उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै. तिच्या स्वरूपाची प्रीती नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती कद्र वेय चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी. तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. वंश त्रिनेत्राचे चत्वरी. पट्ट महिषी पतिव्रता. मायासुर करील कन्यादान. वरी एक शक्ती देईल अंदन. सप्तकोटी मंत्राचे घन. सामर्थ्य असे जिय माझी. ते निर्वाण सांगतातीन शक्ती. तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रुवरी निर्वाणी ती. प्रेरावित्वा सत्यपै. एसे एकताची रावण. पातला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण. तो गजानन गायी राखी. गजाननाचे स्तवन देव करीत करजोडन. म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षय गणपती. एसा देव प्रार्थिला एकदंत. तव रावणासी मूत्र लागले भूत. पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरी. लिंग न ठेवावे एसे पूर्वी सांगितले उमाधवे.
हाती घेऊन लघुशंकेस बैसावे, हेही कर्म अनुचित तो सिद्धिबुद्धीचा दाता. विप्रवेशे गायी राखिता, त्यासी लंकनात म्हणे तत्वाता. लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी रानोरानी पळती. तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणाला न लागता क्षण, येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र, तो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा. असो रावणाची मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभवक्त्र, हाक पोळी गरजुनी. माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपले लिंग घे करी. रावण न बोलेची निर्धारी, हस्त संकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडणी गजानन. एव घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची. जैसे पाखडियाचे कुमुत न सरेचे वरिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य. पुन्हा एकदंत हाक फोडून राक्षसा आपले लिंग संभाळी. म्हणून ठेविले भूमंडळी, अक्षय स्थापिले कदाकाळी. ब्रह्मादिका उपटेना, पृथ्वी सहित अभंग. एकची झाले दिव्य लिंग, रावण धावे सवेग. शौच अपवित्र क्रोध भरे, लिंग उपटिता डळमळी कुंभिनी. महाबळे दशमुख पाहे उपटोनी, परी न उपटे तया लागुनी. अखंड अभंग झाले, गुप्त झाला गजानन. गायी पृथ्वीत जाती लपून, रावणे एका गायीचा कर्ण. धावून या धरिला, तोही न उपडे तया लागून. मग तेथीची केले लिंग पूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडियेले. रावण माता तेथे येऊन, ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणून करीत अर्चन सुर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण, तेथेची करती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. मायासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातुगंती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र, अष्टदश अक्षोहिणी सेनाभार. जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा, ऐसा गोकर्णाचा महिमा थोर. वर्णू न शके माघवा ब्रह्मा, येणे आम्हा तेथुनी झाले. मथुलेश्वराच्या याग कारणे, आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे, कथा तिची सांगतो. एक वृक्ष न्याग्रोध विशाळ, तयाखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीनं अमंगळ, अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण, जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्राण, दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपिती भरून, हस्तपाद बोटे गेली झडून. परमकुचित कुशल कैसे अन्न उदकती येते. दंतहीन कर्णहीन, गर्भीच तिचे गेले लोचन. कर्ण नसिका झडून, किडे पडले बुचबुचित. अंगीचे चर्म गेले झडून, वस्त्र पडले गळून. धुळीत लोळे चंडाळीनं, पापपूर्वीचे भोगीत. तिचा मरणकाळ जवळे आला जाणत. वरते पाहिले आम्ही विलोकून, तो शिवे धाडिले दिव्य विमान. ते लागिने अवया दशभुज पंचवदन. शिवदूत बैसले 24 कोटी सूर्यांचे तेजे विराजमान. प्रभा शशी समान एकाची, कोणी अग्नितेजे विराजित. भालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखित. वाद्य वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करते, किन्नर गंधर्व शिवलीला गाते. गौतम म्हणे एके नृपती, मग तयाप्रती पुसले. हे दिव्य विमान घेऊन, कोणाचे करू जातो उद्धारण. ते म्हणती तया चंडाळी लागून, शिवे अनु पाठवले निजपदा. मग म्या तयासी पुसले, इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलले, पूर्वजन्मी इचा वृत्तांत. पूर्वी केकय नाम ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्र जाणं. आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानेना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके. तो हे झाली गरोदर, लोकनिंदा करती समग्र. मग बापे केश धरून सत्वर बाहेर घातली येसी. मग ही हिंडता देशांतर, कोण एक सभाग्य शूद्र. त्याने तिसरी करून सत्वर समग्र द्रव्य उपिले. इथे आपत्ती झाली बहु, ही अत्यंत मध्यमासी रतपुष्ट झाली. बहुत घृणित लोचन उघडीना. शूद्र घेऊन दासी दास, गेला क्षेत्री कृषी कर्मास. हे क्षुधित आठवून माणसास शस्त्र घेऊन चालली. मध्ये माजली नावघडीच लोचन, हा बस्तची आहे म्हणून गोवसाची कंठी जाणं. पापिनी सुरी घाली तसे, ते अट्टासे ओरडत. गायी हुंबरोणी अनर्थ करीत, इने कंठ छेदून गृहात वस्स नेले. त्वरेने डोळे उघडून पाहे पापिनी, मग गोवस ओळखिले तेची क्षणी. तेव्हा तिने शिवशिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली. मग अर्धवस्स मांस भक्षण, उरले टाकी बाहेर नेऊन. लोकात उठवले पूर्ण, गोवस मारले व्याघ्राने. त्यावरी ही काळे मृत्यू पावत, तो येऊन्या यमदूत. येस नेले मारित, बहुत जाचती निर्दयपणे. कुंभी पाकी घालिती, असी पत्रवणी हिंडविती. तप्त भूमीवरील लोळविती, स्तंभ
कवटाळती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य. तो म्हणत शिवनाम उच्चारून गोवत्स वधीने केला. मग येमे दिदले लुटून चंडाळ युनित पावली जनन. गर्भात कुच्चिळ कुलक्षण विष्ठामुत्रे भरली सदा. श्वानाचे उच्चिष्ट भक्ती जाण तो माय बाप गेली मरून. मग ही हाती काठी घेऊन गावगाव हिंडत असे. तो शिवरात्र पर्वकाळ लक्षण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली. घोष घन नानाविध वाद्यांचा होत असे. शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करती वारंवार. त्याच्या संगे ही दुराचार चंडाळीनं चालली. गोकर्ण क्षेत्री गेली चंडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी. म्हणे मजान्न द्यावे येवेळी बहुत पापिनी मी आहे. हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करती भक्तजन. एक बल्लवपत्री नेऊन तिची हाती घातली. ते त्रिदळ चापचोनी पाहत मुखी घालावायची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीस उपोषण बिल्लवदळे घडले शिवपूजन. शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चंडाळीस. शिवनामे गर्जिती जन हेही करत असे तैशीची स्मरण. ही वडाखाली येऊन पडली आहे चंडाळीने. इसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पाहून बैसत शिवविमानी. ते धवा आपले पूर्वकर्म आठवण करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे एक रायास दर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलून गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागून. कालमाशपद तोची क्षणी गोकर्ण क्षत्री पातला. शिवरात्रीस दिव्य लिंग मित्र सहे पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊन राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत बीजांचे रस पिळून मूर्ती उतीला वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा. तेने रंग सुरंग दाटल्या. दिव्य सुमनांच्या माळा वर्षिती वरुण वृंदारक. मित्रासह दिव्य देह पाहून झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्र दीपदे ओलांडून नेला मिरवित शिवपदा. स्वरूपता मुक्ती पाहून शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन. धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सदर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना बहुते समस्त साधक जैसे बसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार देवनी गौरवा. श्रीधर ब्रह्मानंदे करुण्या. श्रीमद्भी मातटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा. श्रीधर वरदा कैलासविलासा कथा रसवद्वी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना खंड. तृतीय अध्याय गूढहा. श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर. मराळ उदार कर्पूर गौर. अगम्य गुण अपार तुझे वर्णित सर्वदा. न कळे जायाचे मूळ मध्य अवसन. आपणचे सर्व करता कारण कोठे प्रकटल्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मांतिका. जाणोनी भक्ताची मानस तेथेची प्रकटसी जगनिवासी. याची विषयी सूत इतिहास शौनकादिका प्रती सांगितला. कीर्तदेशीचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण मध्यमांसी रथ सदा. चतुर्वर्णीच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तित. परिशिवभजनी असे रथ विधीने पूजित नित्यशिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुदुती. परमचतुर गुणवती. प्रीतीने पुसे एकांती. कपट्यारिती करुणिया. म्हणे शिवव्रते आचरता भौस. शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वयं करता विशेष. शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून. इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन. वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी. पंपा नाम नगरी सरमी होतो सुंदरी. तो माघ वद्य चतुर्दशी. शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त. द्वारे उभी होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित. सव्य पळत प्रदक्षिणा करी. अनिक आलो परतोनी. बलिपिंड प्राप्त होईल म्हणून. मागुती दाटविता त्यांनी. प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसले येऊन. तव तेही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षण तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दृष्ट गुण नाना दोष आचरे. कुमुदती म्हणे तुम्हापासून पूर्वज्ञान. तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन. कपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून. पाठी लागला पक्षीशीन. शिवालयास प्रदक्षिणा 3 करून शिखरी बैसलीस तू. श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारित. शिवसदना समोर शरीर पडित. ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुदती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे एक मृगनेत्रे इभगमने. सिंधू देशीचा नृप इंदुवदने. होईल पुढील जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी. मज लागे राजसे वर्षी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी. होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊनी मज वरिसी सत्य जाण. चौथे जन्मी गंधार राव होईन तू. मगध कन्या होऊन वरसी मज. 5वे जन्मी अवंती राज. दशहार कन्या तू पावसी मज. 6वे जन्मी
अनतरपती सहज तू ययाती कन्या गुणवती. 7वे जन्मी पांड्यराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी भूतखाती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना. शरणरी गुण अगस्तीस शिवदीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समेत कैलासपद पावेन निर्धारे. सुत म्हणे शौनकादिकां प्रती तुतकेही जन्म घेऊन तो भूपती. ब्रह्मवेत्ता होणे अंती अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके. द्रुहीन सूत्रामा वेदशास्त्रांची सीमा न कळे ज्याची वर्णावया. एकुणी शिवगुण कीर्ती सदद न होय. ज्याचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. धिक्क त्याचे जिने धिक्क कर्म धिक्क विद्या धिक्क धर्म. तो वाचो निकाय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी. एका शिवभजनाची थोरी उज्जैनी नामी महानगरी रावचंद्रसेन राज्य करी. न्यायनीती करून या ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजन रत नृपवर. मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखारायाचा. मित्र चतुर आणि पवित्र देशक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविका आणि उदार पूर्व सुकृती प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता. पुत्र भक्त आणि सौभाग्यता. उत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृती. दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ. सुडाळ सुहास पिता ज्ञानी गुरु तुची विशेष. हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मणिभद्र आणि अति सुजान. तेने एक मणी दिधला आणून चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श होय चमीकर. 52 कास सर्प व्याघ्र तस्कर वास. राष्ट्रात नसे त्या करता. त्या मनाचे होता दर्शन. सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधता प्रकाशवंत राव दिसे जैसा. पौरुहूत समारंगी जय अद्भुत न ये अपयश कलत्री. जे करावया इति वैर्य ते आपणची होती प्राणमित्र. आयु आरोग्य ऐश्वर्य अपार चढत चाललेले नृपाचे. तो भूप सर्वगुणी वरिष्ठ. शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भावरत्नांचा मुकुट. समुद्र सुपहाट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ. की शांती उद्दिनीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ. कपूची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढत प्रबळ. द्वेष करती पृथ्वीचे भूपाळा. मनी मागू पाठविला सकळ. स्पर्धा बळी वाढविती. बहुतांसे असह्य झाले. अवनीचे भुभुजे एकवटले. अपार दळ घेऊन आले. वेडिले नगर रायाचे. इंदिरावर कमलदल नयन. त्याचे कंठी कौस्तुभ जाण. की मृडानीवर मोळी. रोहिणी रमण प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित म्हणून नृपाणी पाठविले दूत. मग राव विचारी म्हणता कैसा अनर्थ उडेला. थोर वस्तूंचे संग्रहण तिचे अनर्थास कारण. ज्या कारणे जे भूषण तेचे विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रतिपूर्ण अतिभोग अतिभूषण. विघ्नासी कारण तेची होय जाणीजे. बोले रावचंद्रसेन मनी जरी द्यावा या लागून. तरी जाईल क्षत्रपण युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर. जो दीन रक्षण जगदुद्धार वज्रपंजर भक्तासी. त्यासी शरण जाऊ ये अवसरी. जो भक्त कैवारी. जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी. प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसाला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरण. महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार्य. सर्व चिंता सोडून चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन. मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ. परी चिंतारहित भूपती प्रेमळ. देवाद्वारी वाद्यांचा कल्लोळ. चतुर्विध वाद्ये वाजती. राव करीत महापूजा. पौरजन विलोकिती मिळून. त्यात एक गोप गृहिणी पतिहीन कुमार कडीये घेऊन पातली. 6 वर्षाचा बाळ. राजा पूजा करता पाही सकळ. निरखून या वाडवेळ. गोपगृहिणी आली घरा. कुमार कडे खालता उतरून. आपण करी गृहीचे कारण. शेजारी उद्वास तृणसदन. बाळ जाऊन तिथे बैसला. लिंगाकृत पाषण पाहून. मृत्तिकेची वेदिका करून. दिव्य शिव प्रतिमा मांडून. करी स्थापन प्रतिने. कोणी दुजे नाही तेथे लघु पाषाण आणून त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ. पाषाणाची वाहे प्रतिने. राजपूजा मनात आठवून. पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूप दीप नैवेद्यपूर्ण तेनेची करुणी करीत असे. आर्द तृण पुष्प सुहासहीन तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यान. आसन प्रेमभावे पूजित असे. परिमळ द्रव्ये कैची जवळी. शिवावरी मृत्तिकाच उधळी. मृत्तिकाचे घेऊन करकमळी पुष्पांजळी समर्पित असे. एव राया ऐसे केले पूजन. मग मानसपूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून. शंकरी मन दृढ जडली. मातेने स्वयंपाक करून. ए बा पुत्रा करी भोजन. बहुवेळा हाका फोडून. पाचारितांनी दी प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येऊन पाहे. तव शून्यगृही बैसला आहे. म्हणे अर्भका मांडले काय. चल भोजना झडकरी. परिनिधी प्रत्युत्तर. मातेने क्रोधे करून सवसरत. त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुण्या झुगारली. चल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धुरणे उडीत. बाळ नेत्र उघडून पाहत. तव शिवपूजा विदारली. आहा शिव शिव म्हणून घेत वृक्षस्थळ बडून. दुखे पडला मूर्छना येऊन. म्हणे प्राण देईन मी आता. गली प्रदानी देऊन. माता जाऊन करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरून. तृणशिजी पोहडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव दयाळ उमारमन अद्भुत नवलपै केली.
तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर, हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती, चारीद्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग, विराजित चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची, नेत्र उघडून बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिशित सिद्ध करून ठेवली समस्त, बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजा, बाळे केले प्रतिकरून षोडशोपचारे पूजा समर्पण पुष्पांजली वाहत असे, शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत, शिव म्हणे मागतोरित प्रसन्न झालो बाळकारे, बाळक म्हणे तेवेळी नाम मम मातेने तुझी पूजा भंगिली, तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे, मातेस दर्शन आणि तो इथे म्हणून गेला आपले गृहात तव ते देखील रत्नखचित माता निद्रस्त दिव्य मंचकी, पहिले स्वरूप पालटून झाली ती नारी पद्मिनी, सर्व अलंकार करुणी शोभायमान पहुडली, 30 बाळके जागे करून म्हणे चल घेई शिवदर्शन, तव ती पाहायचं हुकुड विलोकन अद्भुत करणी, शिवाची हृदय धरून दृढ बाळ शिवालया आली तात्काळ, म्हणे धन्य तू शिवदया धन्य बाळ भक्त हा, गोपदरा गेली राजगृहा धावून, चंद्रसेना सांगे वर्तमान, राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाची, शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करून पाहे नैनी, नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पाहावया, दिगंतरी गाजले हाक भूत बाळकासी पावला, उमानाथ अवंती नगरा इति धावत जन अपार पाहावया, चंद्रसेन रायाप्रती नृप अवनीचे सांगुनी पाठविती, धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसंतुते, आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना, तो बाळ पाहूनैना कैलास राणा प्रसन्न जासी, एस एकता चंद्रसेन प्रधानासमेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवित घेऊन, अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना, सप्तपुरीत श्रेष्ठा जाना उज्जैनी नाम तिचे, राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालती लोटांगण, त्या बाळकासी वंदून आश्चर्य करती सर्वही, म्हणती जे शिव प्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण सदन, शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वी, गृहीच्या दासी सिद्ध होऊन न मागता पूर्वी ती इच्छेले पूर्ण, अंगणी वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते, मुका होईल पंडित पंगुळ पवनापुढे धावत, जन्मांतरत्ने पारखित मूळ अत्यंत होय वक्ता, रंक भंगना भाग्य परम तोची होईल सरोभम, न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता, त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदती पाय, जेथे जेथे खून जाय तेथे तेथे निधानी सापडती, अभ्यास न करता भोस सापडे वेदांचा सारांश, सकळ कळा येते हातास उमाविलास भेटे जेव्हा, गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवहन प्रसन्न झाला, गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन, यात्रा दाटली भूत सर्व राज्य आश्चर्य करती, तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुतांजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर, भूगर्भरत्न मानस संतापहार, वृत्रारी शत्रुजनक नगर, धन मदन दमन जो, द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण, ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथ्वीचा, ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती, राघव प्रियकर बाळाप्रती हृदय धरुणी उपदेशी, शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र, न्यास मृत्तिका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे, हनुमंते मस्तिकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत, चतुपुष्टी कळा आकळीत जैसा अमलक हस्तकी, त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार, सकळ राव करती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती यावरी, अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे 8वे पिढीसनंद, जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र, पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन, शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पालक गोविंद, श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढेही होती, जेवी जपमाळेचे मनी परतून येती, अवतार स्थिती तैसीची, की संवत्सर मास तिथी वार, तेची परतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकरा सत्य जानपा, ऐसे हरिकुळभूषणा बोलून, पावला तेथीचे अंतर्धान, सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपन श्रीकराचे, ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ, श्रीकर चंद्रसेन नृपणात बोलवित सर्व भूपते, वस्त्रे भूषण देऊनी बोळविले पावे स्वस्थानी, मग सोमवार प्रदोष प्रती करुणी श्रीकर चंद्रसेना चरती, शिवरात्री उत्साह करती, याचकाचे अर्थ पूर्विती, शिवलीलामृत श्रवण करती, अंती शिवपदा प्रती पावली, हा अध्याय करिता पठन, संतती संपत्ती आयुष्यवर्धने, शिवार्चनी रतजाचे मन, विघ्ने भीती त्यासी नसीची, शिवलीलामृत ग्रंथवासरमणी देखोनी विकासती, सज्जन कमलिनी जीव शिव चक्रवाके दोन्ही ऐके ती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभित, शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात निवून घाली, विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र, एव हरिहर नंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी, ब्रह्मानंदा यतिवर्या
श्री भक्त कैलासाच निलवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवितू. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड चतुर्थाध्याय गूढा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हर हर महादेव.